सिद्धसिंहासनपीठे पंढरीनाथ भगवान की, गोपाळ कृष्ण भगवान की, भगवती गोमाता की, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तो अखंडानंद रूपायो सविज्ञान प्रदायिनी भवध्वांत दिनेशायो गुंडाख्य गुरवे नमः। नमस्ते पांडुरंगायो सच्चिदानंदरूपिणे त्वामहं शरणं प्राप्तो भक्तबालकपालयो वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं सच्चिदानन्दरूपायो विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय नमः। जन्माद्यस्य तन्मयादितरतश्चार्थेष्वभिघ्नस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत्सूरयः। तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषः। धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि। श्रीमद्भागवताख्योऽयं प्रत्यक्षं कृष्ण एव हि स्वीकृतोऽसि मया नाथ मुक्त्यर्थं भवसागरे। मनोरथो मदीयोऽयं सफलः सर्वथा त्वया निर्विघ्नेनैव कर्तव्यो दासोऽहं तव केशव दासोऽहं तव केशव दासोऽहं तव केशव। गोपाळ कृष्ण भगवान की जय। ध्रुव उवाच योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। श्रीमद्भागवताच्या चातुर्मास्य सोहळ्याच्या 5व्या दिवसाच्या चिंतनात आपण प्रवेश करीत आहोत. ध्रुवाच्या तपश्चर्येचं काही चिंतन करीत असताना ध्रुवाची जी तपश्चर्या आहे त्या ध्रुवाच्या तपश्चर्येची दुष्करता कशी आहे, ध्रुवाच्या तपश्चर्येची गुह्यता गुप्तता कशी आहे, या गोष्टीचं काही आपण चिंतन केलं. देवतेंनाही जी गोष्ट ज्ञात होत नाही अशा असलेल्या गोष्टीच्या संबंधाने गूढतेचा निर्णय करणं हा एक क्रम आपल्याला सापडतो. दिव्य ज्ञान ज्याच्या ठिकाणी असावं, दिव्य शक्ती ज्याच्या ठिकाणी असावी, अशा असलेल्या दिव्य शक्ती संपन्न दिव्य सामर्थ्यवान असणाऱ्या देवतेंच्या ठिकाणी सुद्धा कोणत्याही पद्धतीत या ज्ञानाची प्राप्ती होत नाही. म्हणजे नेमकं काय होणार आहे, जिथे दिव्यताच हरणार आहे, जिथे दिव्यताच कमी पडणार आहे, जिथे दिव्य अलौकिक असलेलं सामर्थ्यच थिट होणार आहे, त्या ठिकाणी लौकिक असलेलं अलौकिक असलेलं वा अदिव्य असलेलं कोणत्याही पद्धतीचं सामर्थ्य कामाला येणार नाही. या गोष्टीचा विचार करा. म्हणजे काय आहे, अत्यंत गुप्तता ही त्याच्या साधनेच्या संबंधाने प्रत्येक ठिकाणी पाळली गेलेली आहे असं आपल्याला या ठिकाणाहून विदित होतं. कशावरून विदित होतंय, नैवम विदामो भगवन प्राणरोधम या एका वचनावरून आपल्याला ह्या गोष्टीचं ज्ञान होतं की न एवम विदामो. विदामो या शब्दाचा अर्थ आम्हाला त्याचं ज्ञान होत नाहीये, एकही ज्ञान होत नाहीये. कशामुळे ही सगळी प्रक्रिया आमच्या ठिकाणी होतीये याचं ज्ञान आम्हाला होत नाहीये. प्रभावाचं ज्ञान होतंय, प्रभावाचा परिणाम होतोय, परंतु तो प्रभाव कोणाचा आहे, कशाचा आहे, का कारणामुळे आहे, या गोष्टींचं ज्ञान होत नसल्या कारणानं गुह्यता त्या गोष्टीच्या संबंधाने आपल्याला मानता येते. कोणत्याही वस्तूचं ज्ञान वा आकलन व्हावयाचं ठरलं तर त्या वस्तूच्या स्वरूपाचा निर्णय करावा लागेल,
त्या वस्तूच्या कारणाचा निर्णय करावा लागेल आणि त्या वस्तूच्या कार्याचा म्हणजे फलाचा, प्रयोजनाचा निर्णय करावा लागेल. या 3 असलेल्या गोष्टींचं जोपर्यंत ज्ञान होणार नाही तोपर्यंत त्या वस्तूच्या संबंधाने आकलन झालंय म्हणजे यथार्थ रूपाचं ज्ञान झालंय, अबाधित ज्ञान झाले असं आपल्याला मानताच येणार नाही. म्हणून देवता या ठिकाणी असं म्हणतायत की आम्हाला प्रभाव जाणवतोय, आमचा प्राणरोध होतोय, परंतु का प्राणरोध होतोय हे आम्हाला कळत नाही. म्हणजे यथार्थ ज्ञान ध्रुवाच्या तपश्चर्येच्या संबंधाने झालं नाही, त्या असलेल्या प्रभावाचं स्वरूप कळलं नाही. प्राणरोध होतोय हा परिणाम आहे, परंतु का होतोय, कुणामुळे होतोय याचं ज्ञान नसल्यामुळे स्वरूपाचं ज्ञान नाही, कोण करतंय, कशासाठी करतंय याचं ज्ञान नसल्यामुळे कारणाचं ज्ञान नाही, आणि याचा जो परिणाम आमच्यावर होतोय तोच परिणाम मुख्य असावा, तोच परिणाम अंतिम असावा याचंही ज्ञान नसल्या कारणानं त्या ध्रुवाच्या तपश्चर्येचं जे प्रयोजन आहे, फल आहे, त्याचंही ज्ञान देवतेंना नसल्यामुळे देवता स्वच्छ काय करतायत, आत्मनिवेदन करतायत आणि नारायण परमात्म्याच्या समोर म्हणतात, नैवम विदामो भगवन प्राणरोधम. आम्हाला ठाऊक नाही की आमच्या ठिकाणी का अशी घटना होतीये, प्राणरोध आमचा का होतोय, ही घटना आम्हाला ठाऊक नाही. आपण याच्यातून काही ना काहीतरी मार्ग करा. विदेहि तन्नो वृजिनाद विमोक्षम प्राप्ता वयं त्वाम शरणम शरण्यम. हे शरण्या, आम्ही तुम्हाला शरण आलोत आणि आमचा या असलेल्या दुःखापासून तुम्ही मुक्तता करा. आमची समस्त असलेली मुक्तता आणि दुःखापासून करण्यासाठी आपणच एक समर्थ आहात. आपण आम्हाला कार्य सांगा, कारण सांगा, स्वरूप सांगा. त्यावेळी पहिल्यांदा सांगतात काय देव, मा भैष्ट बालम तपसा दुरत्तया. हे देवतांनो, तुम्ही घाबरू नका. मा भैष्ट, का घाबरू नका? एक निष्पाप असलेला बाल, या शब्दाची व्याख्या काल आपण अशी पाहिली की ज्याच्या अंतःकरणामध्ये कामनाच नाही, ज्याच्या अंतःकरणामध्ये पापच नाही, ज्याच्या अंतःकरणात वासनाच नाही, असा असलेला तो बाल या संज्ञेस योग्य आहे. बालम तपसा दुरत्तया. तो बाल दुष्कर असं तप करतोय आणि त्या असलेल्या तपाचा परिणाम म्हणून आपल्याला प्राण निरोध किंवा प्राणरोध हा अनुभव येतोय. आणि तो आपल्यालाच येतोय असं नाहीये, चराचरात्मक असलेल्या जगताला तो अनुभव येतोय. प्रत्येक ठिकाणी ही घटना होते, त्याचा परिणाम असा झालेला आहे. व्यापक असलेल्या परमात्म्याला अर्थात मला ध्यान योगाच्या माध्यमाने पाहणारा असा हा ध्रुव आणि त्या ध्रुवाने केलेलं सगळं मन वा सगळी असलेली बुद्धिवृत्ती जी माझ्या ठिकाणी आकृष्ट केलेली आहे आणि माझ्या व्यतिरिक्त अन्याचं स्मरण, अन्याचं ज्ञान, अन्य शरण्य त्याला नाहीच अशी अणकुचीदार एक वृत्ती त्याची निर्माण झाली असल्या कारणानं माझ्या ठिकाणी त्यांनी हे सर्व वृत्ती समर्पण करीत असताना जो केलेला प्रकार असावा तो सगळा प्रकार सगळ्यांना अनुभवाला येतोय. का अनुभवाला येतोय? कारण का माझ्या ठिकाणी समस्त विश्वाची धारणा आहे, समस्त सृष्टीची धारणा माझ्या ठिकाणी आहे. त्यामुळे माझ्या ठिकाणी एक वृत्ती निर्माण करीत असताना तो ज्याने प्रयत्न केला आणि एकाग्र वृत्तीने माझ्याच असलेल्या वृत्तीत समर्पित होऊन माझ्याच असलेल्या स्वरूपाशी एकनिष्ठ होऊन केलेला जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नाचा अनुभव माझ्या आश्रयाने असलेल्या प्रपंचाला निश्चित पद्धतीत येणार म्हणजे येणार. परिपूर्ण रीतीने प्रपंचातल्या सृष्टीतल्या लोकांना त्याचं ज्ञान होईल न होईल हा भाग स्वतंत्र आहे, परंतु प्रभाव होईल का होणार नाही? प्रभाव होणार. कुठेतरी हिमालयाच्या बाजूला हिमवृष्टी झाली, आपल्याकडे थंडी वाढते का? वाढत नाही. म्हणे आपण काय त्या हिमालयाच्या जवळ राहतो की काय? नाही, जवळ राहत जरी नसलो तरी सृष्टीतला भाग आहे, एक देश आहे आणि तिकडून प्रभाव करणारे महावात वाहत आहेत. त्यामुळे आपल्याकडे तो परिणाम जशाला तसा येतो का येत नाही? येतो. एखाद्या देशामध्ये युद्ध चालू झालं आणि त्या युद्धामध्ये प्रचंड आगडोम माजला, उष्णता वाढेल का? वाढणार नाही. उष्णता वाढेल. उष्णता वाढते का? वाढत नाही. हे उदाहरणाने तसं नाही समजलं तरी मात्र गॅस संपतो, पेट्रोल संपतं, हा मात्र अनुभव प्रत्येकाचा आहे. काही ना काहीतरी परिणाम होईल का? होणार नाही. होणार.
एक देश आहे म्हणजे एका देशात काहीतरी झालं म्हणून अन्य देशात प्रभाव हवा का? हो, होतोय. परिच्छिन्न असलेल्या देशात प्रभाव झाला तर अन्य असलेल्या परिच्छिन्न देशामध्ये काहीतरी त्याचा परिणाम आपल्याला दिसतो. तर परमात्मा व्यापक आहे आणि व्यापक असलेला परमात्मा समस्त असलेल्या या नामरूपात्मक जगताचा आधार आहे. त्या परमात्म्याच्या वर ध्रुवाच्या असलेल्या तपश्चर्येचा जर परिणाम झाला आणि त्या तपश्चर्येचा परिणाम झाला आहे का नाही याचं प्रमाण म्हणून सांगत असताना देव काय म्हणतायत? व्यास देवाच्या संबंधाने सांगतात की देवाच्या अंतःकरणात काय इच्छा निर्माण झाली? भृत्यती दृक्षया गतः मधोर वनम. परमात्म्याला विशेषण देतात की त्याच्या अंतःकरणात भक्ताला पाहण्याची इच्छा आहे. हाच तपश्चर्येचा परिणाम आहे, हाच तपश्चर्येचा प्रभाव आहे. मग परमात्म्याच्या ठिकाणी जर पाहण्याची इच्छा निर्माण होतीये, परमात्म्याच्या ठिकाणी गतः म्हणजे गमनाची इच्छा निर्माण होतीये, परमात्म्याच्या ठिकाणी स्वतःच स्थान सोडावं आणि भक्ताच्या स्थानाकडे जावयाची इच्छा निर्माण होतीये, तर समस्त असलेलं जे जगत जे त्या परमात्म्याच्या आधारी आहे त्या जगताच्या ठिकाणी कंपन निर्माण नाही का होणार? निश्चित पद्धतीत होणार. आपण दुसऱ्या मजल्यावर बसलो आणि तो खालून जर हलू लागला, त्याला जर वाटलं खांबाला की नाही म्हणे एक फुटभर आपण थोडंसं मागे पुढे करावं, असं जर वाटलं, वरचे आपण हलणार का? हलणार नाही. हलणार ना. आश्रय आहे आणि आश्रयाच्या ठिकाणी गती निर्माण झाली तर ज्याच्या आश्रयाने जे आश्रयी राहिले त्यांच्या ठिकाणी गतीच आहे. गाडीमध्ये बसणारे आपण ते म्हणे गाडी 100च्या वेगाने पळते पण मी पळत नाहीये, असं कसं काय होईल? मग गाडी पुढे गेली पाहिजेत, आपण जिथल्या तिथं असलो पाहिजेत. नाही, आश्रयाच्या योगानं गतिमानता, आश्रयाच्या योगानं समस्त असलेली जी क्रिया ती निश्चित पद्धतीत संभवते. पुढे जाऊन तर शास्त्र असं सांगतं, आश्रयाचा नाश झाला की वरच्याचाही नाश होतो. गाडी जाऊन आदळली, संपली, जळून गेली तर आतली काही शिल्लक राहत नाही. म्हणे आतल्यांचं प्रारब्ध नव्हतं पण ज्याचा आश्रय केला त्याचं होतं. मग त्या त्या प्रारब्धाला प्राप्त होणार, संघाप्रमाणे प्राप्त होईल का? होणार नाही. हा संघ आहे. परमात्मा आश्रय आधार आहे जगताला आणि परमात्मा जर गतिमान होतोय, चलायमान होतोय, त्याला स्वस्थान सोडायचंय आणि भक्त दृक्षया या सगळ्या असलेल्या विशेषणाची परिपूर्णता करायची म्हणजे भक्तांना पाहण्याची इच्छा आहे. म्हणून तो मधोर वनं गतः अशा स्वरूपाचा जर चलायमान होतो तर जगताला कंप निर्माण होणार का? होणार नाही. कंप निर्माण होणार. का कंप निर्माण होत आहेत याचं ज्ञान नसल्या कारणानं भयही उत्पन्न होणार. जे भयाला कारण ज्ञान नसणं असं आहे. गंमत आहे. कंप निर्माण होतात ते कोणाकोणाला होतात? रोगाने सुद्धा कंप निर्माण होतात. आणि माऊलींच्या परिभाषेमध्ये आतुलिया सुखोर्मिनीचे निबळे बाहेरी कापे असं माऊली म्हणतात. म्हणजे आज जर सुखोर्मी आली, सुखाची उर्मी म्हणजे लाट आली, ती धावू लागली, आत्मानंदाची अनुभूती आली किंवा आत्मसुखाची बाळलेणी ही जर लेवविली गेली, तिचा अनुभव आला तर काय होणार आहे? बाहेरी कापे, अष्टसात्विक भाव उत्पन्न होतो आणि अष्टसात्विक भाव उत्पन्न झाल्याच्या उपरांत शरीराला कंपन येतात. पण त्या कंपनाचं ज्ञान झालं तर ते कंपन सुखावह वाटतात. त्यामुळे परमात्म्याची अनुभूती आली म्हणून कंपन आम्हाला येत आहेत. थरथरतय शरीर, हलतय शरीर. मग त्या हलण्यामध्ये सुद्धा काय आहे? आनंदाची अभिव्यक्ती, आनंदाचा अनुभव आहे. आणि उगीच थरथरतय म्हटल्यानंतर काय आहे? म्हणजे भीती आहे, कारण ठाऊक नाहीये. म्हणून इथे परमात्मा चलायमान झाला याचं ज्ञान नाही, परमात्म्याचा संकल्प झाला. भृत्यती दृक्षया मधोर वनं गतः, मला भक्ताला पाहण्याची इच्छा आहे, तिथे जायचंय अशी इच्छा निर्माण झाली. संकल्प मात्रात परमात्मा समस्त कार्य करत असतो. प्रत्यक्ष येऊन कार्य करण्याची त्याला तशी आवश्यकता नाही. लीला योगासाठी, अवलीला योगासाठी म्हणून परमात्मा
आपल्याला काही कार्य करताना दिसतो. मग त्या कार्यामध्ये परमात्मा भोजन करतोय, परमात्मा रांगतोय, परमात्मा खेळतोय, परमात्मा क्रीडा करतोय, परमात्मा कोणाची तरी खोड काढतोय, परमात्मा वध करतोय, परमात्मा उपदेश करतोय, हे सगळं दिसेल. परंतु परमात्म्याचं समस्त असलेलं जे कार्य आहे ते कार्य होतंय कसं? संकल्प मात्राने होतं. समस्त सृष्टी उभवली म्हणजे निर्माण झाली. कशी उभवली? संकल्प मात्रात निर्माण झाली. काही एक विचार दुसरा परमात्म्याने केला नाही. एखादा घट जरी निर्माण करायचा ठरला तरी कुंभाराला काय करावं लागतं? माती आणावी लागते, मातीचा चिखल करावा लागतो, पहिल्यांदा चाळावी लागते, चिखल करावा लागतो, चक्रावर म्हणजे त्या चाकावर मातीचा गोळा ठेवावा लागतो, व दंडाने म्हणजे काठीने ते चक्र फिरवावं लागतं, हात लावावा लागतो, अलगद लावावा लागतो, आकार द्यावा लागतो, आणि मग हळूच तो जो तयार झालेला नवीन कुंभ आहे तो कुंभ भाजायसाठी ठेवावा लागतो. एवढी क्रिया एका घटासाठी निर्माण करावी लागते. हा जो प्रपंच आहे की ज्याचा विस्तार किती आहे याचं ज्ञान आजही होत नाहीये. हा प्रपंच निर्माण करण्यासाठी परमात्म्याला काय काय क्रिया कराव्या लागल्या असतील? होऊच शकत नाहीत. क्रिया होऊच शकत नाहीत. मग काय आहे हे? म्हणजे परमात्म्याचा संकल्प विलास आहे. परमात्म्याने संकल्प केला, एकोहम प्रजायेय बहुश्यामः. नाही म्हणे मी एकटा आहे, म्हणे बहु हवं, प्रजा उत्पन्न करा, असा संकल्प झाला. आणि त्या संकल्पात क्रियारूप असलेली माया, त्रिगुणमयी असलेली माया हे सगळं कार्य करण्यासाठी प्रवृत्त झाली. म्हणजे संकल्पात सगळं कार्य होतंय का होत नाही? सृष्टीचा उत्पत्तीचा प्रकार परमात्म्याच्या संकल्पात आहे. ही सत्ता आहे परमात्म्याची. सृष्टीच्या स्थितीचा प्रकार सुद्धा कसा आहे? परमात्म्याच्या संकल्पाचा आहे. सृष्टीच्या संहाराचा प्रकार कसा आहे? परमात्म्याच्या संकल्पाचा आहे. अनुग्रहाचा प्रकार कसा असावा? परमात्म्याच्या संकल्पाचा आहे. निग्रहाचा प्रकार कसा असावा? तोही संकल्पात्मक आहे. म्हणजे जर संकल्पाने कार्य होतंय आणि प्रभाव जर दिसतोय, विचार करा, परमात्मा संकल्पवान होतोय. भृत्यदी दृक्षया मधुर वनंगतः. भक्ताला पाहण्यासाठी म्हणून मला मधुवनात जायचंय. व्यास म्हणतात देव मधुवनात जाण्यासाठी निघतात. संकल्पाविना कार्य होईल का? संकल्पाविना कार्य होणार नाही. कोणतंही कार्य कोणाचंही असो, विना संकल्पित ते होऊ शकत नाही. त्याला फल नाही, प्रेरणाच निर्माण होणार नाही. कर्म प्रेरणा निर्माण झाल्या विना कर्तृत्व भाव सिद्धच होत नाही. मग कर्म लागेल, कर्म प्रेरणा लागेल, कर्ता लागेल, मग कर्त्याकडून कार्य निष्पन्न होईल, आणि कार्य निष्पन्न झाल्यानंतर फलाची प्राप्ती होईल. म्हणजे प्रेरणा निर्माण होणं, प्रेरित होणं हे संकल्पाविना अशक्य आहे. मग संकल्प होतोय म्हणे त्याच्याकडे जायचंय. आणि हा संकल्प कुठे झाला? कोणासमोर झाला? तर देवतेंच्या साक्षीने झाला. म्हणून देवता त्या ठिकाणी येत आहेत. परमात्म्याने संकल्प करावा आणि साक्षीला कोणीच नाही असं असावं, हे परमात्म्याला भक्तांच्या संबंधाने मान्य नाही. कुणीतरी पाहिजे, कुणीतरी तिथं उपस्थित असलं पाहिजे. म्हणून ध्रुवाची प्रार्थना थेट परमात्मा न ऐकता देवतेंच्या प्रार्थनेला उत्तरेतून ध्रुवाची प्रार्थना मान्य करतो. म्हणून देवता घाबरून येतात आणि देवता म्हणतात आम्हाला भय प्राप्त झाले, त्याचं निवारण करा. आणि त्यावेळी देव म्हणतात दुरत्यान निवर्त इष्ये प्रतियात स्वधाम. आपल्याला प्राप्त झालेलं जे भय आहे त्याचं मी निवारण करतो, आपण घाबरू नका. आणि निवारण करण्यासाठी काय करतो? त्या ठिकाणी मी जातो, त्याला मी भेटतो, त्याला दर्शन देतो. म्हणजे हा संकल्प नाही का? हे बोलणं जे आहे त्याला संकल्प म्हणा ना. संकल्प म्हणजे कार्य करण्याच्या संबंधाने आधी आखलेला आराखडा.
त्याला म्हणायचा संकल्प. मी आता हे करणार आहे म्हणजे काय आहे? संकल्प आहे तो. अलौकिक देशामध्ये जर पुण्योत्पादन करावं याचं ठरलं आणि त्याच्यासाठी म्हणून काही शास्त्रीय प्रक्रिया आणि तिचा आलंबन घ्यावयाचा जर विचार केला तर देव भाषेमध्ये संकल्प करावा लागतो, कारण का देवतेना ती भाषा समजते. म्हणून आपण संकल्प पूजादिकांचा जो करतो तो संस्कृत मध्ये करतो. अलौकिक देशातला तो सगळा पुण्य प्रताप आहे. म्हणून इथे लौकिक देशातला जर असेल तर तिथे आपण संस्कृत मध्ये संकल्प करतो का? आता मी पाणी पिणार आहे, मग काही देशकालाचा उच्चार करून संकल्प होणार आहे का? नाही. पाणी प्यायचंय, झाला संकल्प. पाणी प्यायला गेला, झालं कार्य, फल मिळालं. लौकिकता आहे. परमात्म्याच्या दृष्टीने अलौकिकता नावाचा प्रकारच नाही. स्वतःच अलौकिक आपल्या दृष्टीने. परमात्म्याच्या दृष्टीने काय आहे? परमात्म्याला सगळंच ठाऊक आहे, सगळंच ज्ञात आहे, परमात्म्याच्या सत्तेत आहे. आणि एवढं असून परमात्म्याला हेही ठाऊक आहे की हे सगळं मिथ्या आहे, त्याच्या पुढे जाऊ नये. तर त्या दृष्टीने चिंतन करा. म्हणून परमात्मा असा संकल्प करतो की मला त्याला बघायची इच्छा आहे. आणि एवढ्या इच्छेने कार्य होतंय का? होत नाही. परमात्म्याच्या बोलण्याने कार्य होतं. एखादा साधू पुरुष आहे पहा, साधू पुरुषाने संकल्प केला, नाही म्हणे हा भक्त आहे, हा साधक आहे आणि या साधकाला परमात्म्याची भेट व्हावी असं मनोमन साधू पुरुषाला वाटलं. ही साधूची कृपा, हा साधूचा संकल्प नाही का? हा साधूचा संकल्प आहे. तिथे देशकालाचा उच्चार आहे का? नाही. साधूची कृपा अशी आहे, साधूने सांगावं, संतांनी सांगावं, संतांनी प्रार्थना करावी, संतांनी अशा स्वरूपाची वाक्य उच्चारावी, तो विचार घ्यावा. म्हणजे होईल काय? संतांची कृपा झाली, संतांचा संकल्प झाला असं म्हणा. कृपेचे प्रकार अशा स्वरूपाचे केलेले. संकल्प दीक्षा नावाचा एक प्रकार शास्त्राने सांगितला. मंत्र दीक्षा असते, तशी दृष्टीपाताची दीक्षा असते. ते आजी श्रवणेंद्रिया पाहले, ही मंत्र दीक्षेचं स्वरूप आहे. कृपा दृष्टी न्याहाळिले, हे दृष्टीपाताचं स्वरूप आहे. आणि संकल्पाचं स्वरूप निराळे. संकल्प करतात की याचा उद्धार व्हावा, हा आपला शरणागत आहे देवा, असा संकल्प करतात. तो संकल्प दीक्षेचा प्रकार आहे. मग संकल्पाचा परिणाम होणार का? होणार नाही. होणार. वर देण्यामध्ये आणि शाप देण्यामध्ये एक प्रक्रिया असते पहा. ऋषी मुनी वरही देत होते आणि शापही देत होते. ते इंद्राने एक वेळेस काय केलं म्हणे, गर्भ निर्माण झाला म्हणून दुर्वासा ऋषींनी दिलेला जो हार होता, कंठा होता, तो कंठा हातात घेतला नाही, तर तो कंठा त्याचा जो हत्ती आहे त्या हत्तीच्या सोंडेत घेतला ऐरावत आणि मग स्वतःच्या हातात घेतला. आणि पुन्हा त्यांनी काय केलं, तो बघितला हार, म्हणे आम्हाला फुलाचा हार, मी देवाचा राजा, म्हणून तो हार त्यांनी जमिनीवर टाकून दिला. आणि ऐरावत जो त्याचा सेवक आहे, स्वामी मस्तवाल झाला तर सेवकही मस्तवालच होतो, व तोही मस्तवालच झाला. आणि त्याने तोच हार काय केला, पायाने तुडवला. आता दुर्वासा ऋषींनी काय केला, संकल्प केला, शाप दिला. संकल्प म्हणजे शाप दिला. म्हणे हा श्रीविहीन होईल आणि याच्यासोबत याला मानणारा सगळा वर्गही श्रीविहीन होईल. त्रैलोक्य श्रीविहीन झालं, श्रीविहीन होईल असा जो शाप दिला गेला दुर्वासा ऋषींच्या माध्यमाने, त्याच्यासाठी त्याची पूर्तता करण्यासाठी दुर्वासा ऋषी त्रैलोक्यामध्ये काही चोऱ्या करत फिरले का? प्रत्येकाची संपत्ती मी हरण करतो म्हणून. श्रीविहीनतेचा अनुभव कसा येईल? चोऱ्या केल्या का त्यांनी? इंद्राची तिजोरी लुटली का? त्यावेळेच्या असलेल्या समस्तांची तिजोरी लुटली.
संकल्प तो झाला आणि त्याचा परिणाम झाला. ऊर्ध्व रेतस असलेला महात्मा असल्या कारणानं त्यांच्या वाणीला किंमत आहे. त्यांची वाणी ही सत्य होणारी वाणी आहे आणि त्या सत्य होणाऱ्या वाणीचा परिणाम होतोय म्हणून शापही दिला गेला, तोही सत्य ठरला. अनेक असुर देवाने मारले पहा आणि त्या सगळ्या असुरांचा मारत असतानाच उद्धार झाला का? झाला नाही. उद्धार झाला. देवाने मारावं आणि यांचा उद्धार व्हावा, यांना वैकुंठ प्राप्ती व्हावी, हा सगळा प्रकार घडला का? घडला नाही. घडला. हे कशामुळे घडला? ऋषी मुनींच्या शापाने आणि उशापाने घडला. दुसरं काही नाही. ऋषींनी शाप द्यावा म्हणून तो राक्षसो भव दुर्मते, राक्षस झाला. म्हणे याच्यातून सुटका कधी होईल? म्हणे परमात्म्याने स्पर्श केला की तुझी सुटका होईल. तो नृग नावाचा राजा आपल्याला ठाऊक आहे पहा. दिलेल्या दानाचं पुन्हा दान त्याच्याकडून चुकून झालं तर त्या पातकाची शिक्षा त्याला झाली की तो सरडा झाला. पण मुक्ती कधी होईल याच्यातून विचार झाला तर त्याला असं सांगितलं गेलं की जेवढी द्वापार युगी 28वा द्वापार युगी प्रत्यक्ष श्रीकृष्ण परमात्मा अवताराला येईल आणि त्याच्या अंगुष्ठाचा स्पर्श झाला की तुझी त्या योनीतून मुक्तता होईल. संकल्प आहे, याला म्हणा वर आहे. नारदांना सुद्धा परमात्म्याने उद्धार करीत असताना काय सांगितलं, आश्वस्त कसं केलं? म्हणे आज नाही, पुढील कल्पामध्ये तुला माझं दर्शन होणार आहे. संकल्प आहे, अन्य काय? संकल्प आहे. आणि त्या असलेल्या संकल्पाचा परिणाम झाला का? झाला नाही. झाला. देव दत्त मिमाम वीणाम ब्रह्मस्वर विभूषिताम वा स्वर ब्रह्म विभूषिताम असे ते प्रगटले. देवाने दिलेल्या वीणेसकट आणि ब्रह्मस्वर घेऊन नारद महर्षी ब्रह्मदेवाच्या अंतःकरणातून श्वासमार्गाने प्रगट होतात, मानसपुत्र होतात आणि परमात्म्याचं अखंड भजन करतात. संकल्पाने ही कार्य होतंय का? होत नाही. होतंय. परिणाम होतोय का? होत नाही. होतोय. संकल्पात हा परिणाम होतोय. वैषयिक गोष्टींच्या प्राप्तीसाठी सुद्धा भगवद्गीतेचा आधार घ्या तर त्याच्यासाठी सुद्धा संकल्प पाहिजे. संकल्पान प्रभवान कामान. संकल्प झाला की मग त्या सगळ्या गोष्टींची प्राप्ती होतीये. तोपर्यंत प्राप्ती होत नाही. अर्थात ती परंपरा विनाशाला घेऊन जाणारी आहे. कारण का? वैश्विक संकल्प आहे म्हणून. आणि पारमार्थिक संकल्प असेल तर संकल्प तोच आहे, संकल्पाचा प्रकार तोच आहे. पण जर पारमार्थिक आध्यात्मिक भूमिकेवर आरूढ असेल तर मग त्याच असलेल्या संकल्पाचा परिणाम मुक्ती आहे आणि या वैश्विक असलेल्या संकल्पाचा परिणाम नाश आहे. अन्य काही नाहीये. प्रभाव होईल का? होणार नाही. प्रभाव होतो. मग त्या दृष्टीने चिंतन करा. परमात्मा इथे म्हणतोय, देवतेंना सांगतोय, दुरत्या निवरत ईशे प्रतियात स्वधाम. मी त्यांचं निवारण करण्यासाठी जातोय. व्यासमहर्षी म्हणतात मधुर वनम भृतदी दृक्षया कथा. म्हणून परिणाम होतोय. परमात्मा चलायमान झाला. परमात्म्याने संकल्प केला की मी त्या भक्ताकडे जाणार आहे आणि असा संकल्प असल्यामुळं आधार असलेला आश्रय ज्याचा आहे असा तो मुख्य, तोच जर चलायमान होतोय तर त्याच्या आधारे राहणारं जे विश्व, त्याच्या आधारे राहणाऱ्या ज्या देवदेवता, उपदेव, यक्ष, गंधर्व, किन्नर, अप्सरा, रक्षोगण हे सगळेच जण कंपित होतील का? होणार नाहीत. निश्चित कंपित होणार. म्हणून चराचरात्मक असलेलं जगत कंपायमान झालं. देवाच्या ठिकाणी कोणता भाव निर्माण झाला? एवढाच संकल्प झाला का? हो, देवाचा संकल्प एवढाच आहे, मी जातो.
पण देवाच्या ठिकाणी भाव कोणते निर्माण झाले? जे ध्रुवाचे आहेत ते. ध्रुवाने जसं केलं तसं तिकडे निर्माण झालं. परमात्म्याला भूक लागते, काय खातो? म्हणे भक्ताने दिलेलं खातो. अन्य काही खातो का? त्याची काही आवड निवड आहे का? त्याची आवड एवढीच आहे, भक्ताने दिलेलं खावं हीच आवड आहे. नाहीतर ताक आणि पिठामध्ये प्रसन्न होणारा परमात्मा दुसरीकडे दिसलाच नसता की जो इथे आहे. ताक आणि पीठ कोण खातं? नाही म्हणे परमात्म्याने खाल्लं. का? भक्ताने दिलं म्हणून खाल्लं. दुःखाने खाल्लं का प्रसन्नतेने खाल्लं? प्रसन्नतेने खाल्लं. सुदाम्याचे पोहे परमात्म्याने खावेत, दुसऱ्याकडून मागून आणलेले पोहे, 2-3 महिने प्रवास करून नेलेले 2-3 महिन्यापूर्वीचे पोहे ते परमात्म्याने खावे आणि अखंड लक्ष्मीचं दान करावं. ही गोष्ट आपल्याला काय मानावी लागेल? भक्तांच्या संबंधाने त्याच्या अंतःकरणात असलेली भावना काय आहे? भक्त जेवढे समर्पित परमात्म्याच्या ठिकाणी आहे तेवढाच परमात्माही भक्ताच्या ठिकाणी समर्पित आहे. भक्त परमात्म्याच्या ठिकाणी अधीन आहेत तर परमात्मा सुद्धा कसा आहे? अहम भक्त पराधीनः. देव म्हणतो की मी सुद्धा भक्तांचा अधीन आहे, भक्तांच्या ठिकाणी मी अधीन राहतो. ते जसं म्हणतील तसं मी करतो. नाथराय यांच्या ठिकाणी देव काम करणारा झाला का झाला नाही? झाला. कसं काय झाला? नाथराय काम करत होते देवाचं. देवाचं काम काय आहे? हे धर्म प्रतिष्ठा करणं, ते नाथरायांचं चालू आहे. मग देव काम करत होता का नव्हता? येऊन काम करत होता. ये यथा माम प्रपद्यन्ते, अशा स्वरूपाची प्रतिज्ञा आहे देवाची. त्या दृष्टीने विचार करा. परमात्म्याच्या ठिकाणी भाव निर्माण झाला तो ध्रुवाप्रमाणे झाला आणि ध्रुवाने प्राणरोध केलाय, ध्रुवाने अन्न पाण्याचा त्याग केलाय. त्यामुळे परमात्म्याने सुद्धा सगळाच त्याग केलाय. म्हणून चराचरात्मक जगताला अनुभव तोच येतोय की प्राणरोध झाला. अन्न पाणी अथवा विषय यांचा उपभोग होत नाहीये, कोणाला कसलाच भोग घेता येत नाही, ही स्थिती निर्माण झाली. आणि या स्थितीमध्ये प्रधान भूमिकेत देवता आहेत म्हणून देवता येऊन सांगतायत आणि त्या देवतेंना आश्वस्त देव करतात. उत्सन्न भया उरुक्रमे, त्यांचं भय निवारण करतात. आणि सहस्त्र शीर्षापित तो गरुत्मता, सहस्त्र शीर्षवान असलेला परमात्मा गरुडाच्या योगाने तिथे जातो. गरुत्मता, त्या वेगानं तिथे जायला प्रवृत्त होतो. हे सहस्त्र शीर्ष म्हणण्याचं कारण हजार हजार तोंड घेऊन गेला असं नाही, तर व्यापक असलेला परमात्मा तिथे जातो. व्यापक बुद्धीने गेला, समष्टी बुद्धीने गेला. स्वतःच असलेलं जे अलौकिक दिव्य असं जे रूप आहे ते घेऊन गेला. दुसरा अर्थ याचा पहा, असा विचार करता येईल की श्रुतीने परमात्म्याची व्यापकता सांगत असताना सहस्र शीर्षः असं वर्णन केलं पुरुष सूक्तामध्ये. सहस्राक्ष सहस्रपाद असं वर्णन परमात्म्याचं केलं. मग श्रुत्यनुकूल परमात्मा गेला हा विचार आपल्याला मांडता येईल. कशातून? सहस्त्र शीर्षापि ततो गरुत्मता. म्हणजे हा परमात्मा कसा आहे? श्रुती स्मृती सिद्ध असा आहे, तर्क सिद्ध असा नाही. तर्काने सिद्ध झालाय असा तो नाही, याचं आपण मागे चिंतन करून आलो. केवळ तर्काने सिद्ध झालेला परमात्मा काही कामाचा नाही. श्रुती स्मृतीने सिद्ध असलेला तो आपल्या कामाचा आहे. कारण का त्याच्या ठिकाणी सर्वज्ञता, सर्व शक्ती संपन्नता या सगळ्या असलेल्या गुणांचा काहीतरी विचार करता येतो. ते गुण तिथं आहेत. आणि तर्काने सिद्ध झालेल्या परमात्म्याच्या ठिकाणी तो तार्किक असल्या कारणानं, तर्कसिद्ध असल्या कारणानं, मनुष्य बुद्धीची उपज असल्या कारणानं त्याच्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीची अशी शक्ती देता येत नाही का तो कल्पित आहे म्हणून, कल्पनेचा विलास आहे म्हणून.
एखाद्या कोणी अडाणी माणसाला वाटावं की आपला परमात्मा कसा आहे, म्हणजे आपण नग्न फिरतो तर तोही नग्नच फिरतो, कल्पना तशी आहे त्याची, त्याचं ज्ञान तसं आहे. म्हणे परमात्मा नाही, म्हणे आमचा परमात्मा कपडे घालत नाही का, म्हणे आम्ही तसेच राहतो, आम्हाला माहितीच नाही कपडे काय असतात. मांसाहार करणाऱ्या लोकांचा कुणीतरी देव असावा. तो कसा असावा, तोही तसाच खाणारा राहतो. तो काही निराळ असतो का, तोही तसाच राहतो. क्रूर स्वभावाचे जे लोक आहेत असुराधिक, त्यांचा देव कसा असावा, तो त्यांचा अधिपती, त्यांच्याने सिद्ध झालेला तसाच असावा. त्यामुळे या गोष्टींना काही तशी किंमत नाही. आपल्या आपल्या असलेल्या वासनेच्या पूर्तीसाठी म्हणून परमात्म्याचं जे स्वरूप बांधलं गेलंय प्रत्येक व्यक्तीकडून, ते बांधलं गेलेलं स्वरूप केवळ कल्पना विलास एवढा विचार करावा लागणार आहे. त्यामुळे त्याची कोणतीही सिद्धता मानता येणार नाही. मग ध्रुवाने ज्याची उपासना केली असा परमात्मा कसा, तर त्याचा विचार इथे व्यासद्वारा मैत्रीय उद्गारद्वारा असा सिद्ध होतोय, सहस्त्र शीर्षापी ततो गरुत्मता. मग सहस्त्र शीर्ष वान आहे आणि हे सहस्त्र शीर्ष हे विशेषण, हे वर्णन पुरुष सूक्तामध्ये म्हणजे श्रुतीमध्ये प्राप्त होतं. ती श्रुती आहे सहस्त्र शीर्षः सहस्राक्षः सहस्रपाद स भूमिं विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठत् दशांगुलम. त्याचे सहस्राधिक शीर्ष आहेत म्हणजे शिर आहेत, सहस्राधिक नेत्र आहेत, सहस्राधिक पाय आहेत, सहस्राधिक हात आहेत. आणि असा असून तो परमात्मा एवढा मोठा आहे की मायेची व्यापकता सुद्धा 10 अंगुळ त्याच्याहून कमीच पडते, असा तो व्यापक आहे. हे व्यापकता सांगण्यासाठी म्हणून सहस्त्र हे विशेषण आलं. म्हणजे श्रुती सिद्ध झाला का, झाला नाही, श्रुती सिद्ध झाला. श्रुतीचं वचन आलं का, आलं नाही, श्रुतीचं वचन आलं. मग व्यापक असलेला परमात्मा निघाला म्हणजे कोणापेक्षा मोठा निघाला, म्हणजे मायेपेक्षा मोठा निघाला. म्हणजे कोणापेक्षा मोठा आला, बंधनापेक्षा मोठा आला, बद्धापेक्षा मोठा आला. म्हणजे आता असा असलेला परमात्मा की जो या शक्तीने नित्यमुक्त या अवस्थेने जर उभारतोय. मी असं का म्हणतोय त्याचं कारण सांगतो. म्हणजे परमात्मा नित्यमुक्तच आहे, परमात्मा सर्व शक्ती संपन्नच आहे, परमात्मा मायेपेक्षा मोठाच आहे. मग तरी असा होऊन तो गेला असं का म्हणायचं, तर परमात्म्याच्या ठिकाणी जो उपाधी आहे माया, तो उपाधी त्रिगुणात्मक आहे. मग कधी सत्वगुणाचा उत्कर्ष होतो, कधी रजोगुणाचा उत्कर्ष होतो, कधी तमोगुणाचा उत्कर्ष होतो. श्रीमद भागवताने सिद्धांत सांगितला की ज्यावेळी सत्वगुणाचा उत्कर्ष होतो त्यावेळी तोच ईश्वर देवतेंचं कार्य करतो, आणि ज्यावेळी रजोगुणाचा उत्कर्ष आणि तमोगुणाचा उत्कर्ष होतो त्याच वेळी तोच ईश्वर असुरांचं कार्य साधन करून देतो. कारण का एकच सत्तावान आहे ना तो. मग कधी असुर प्रभावी झालेले दिसतात आणि कधी देवता प्रभावी झालेल्या दिसतात. देवासुर संग्राम तसा आहे ना, कधी बलीचं राज्य आलं, कधी हिरण्यकश्यपूचं आलं, कधी रावणाचं आलं, रामाचं आलं, धर्मनिष्ठ असलेल्या राजपुरुषांचं आलं. कारण काय आहे, निमित्त कारणामध्ये कोण आहे, तर तो ईश्वर आहे. आणि ईश्वर काय काम करतोय, काय अवस्था धारण करतोय, सत्वाची अवस्था धारण करतो, त्यावेळी तो देवतेंचं निश्चित कार्य करतो. मग देवतेंनी बोलावं आणि कार्य व्हावं. आणि रजोगुणामध्ये आणि तमोगुणाचा आश्रय जर त्यांनी केलेला असावा, कालाप्रमाणे युगधर्माप्रमाणे जर तो आश्रय झालेला असावा, तर तो बोलून तसा ऐकत नाही, तर उपासना करून ऐकतो. म्हणून व्यक्तींना कधी कधी अनुभव असा येतो की बाबा देवाला दिसत नाही का काय चाललंय ते, देवाला सगळं दिसतं. देवाला कळत नाही का काय चाललंय ते, आपल्याला किती कळतं. हे वाक्य बोलून आपण बोलून दाखवलं की देवाला कळतं का नाही, त्याला सगळं कळतं. मग तरीही कार्य का होत नाहीये, मग युगधर्माचा परिणाम आहे, कालौघाचा परिणाम आहे, आपल्या कर्माचा परिणाम आहे. म्हणून देवाने रजोगुणाचा तमोगुणाचा आश्रय केलाय.
त्या दृष्टीने परमात्मा तसं कार्य करतोय. मग आता परमात्मा आमचं ऐकणार नाही का? ऐकणार. गरज काय आहे? उपासनेची गरज आहे, उपासकाची गरज आहे, साधनेची गरज आहे, तीव्रतेची गरज आहे, एकाग्र वृत्तीची गरज आहे. मग परमात्मा आताही कार्य करायला तयार आहे. म्हणून परमात्मा ध्रुवाच्या समोर जात असताना मायेपेक्षा मोठा आहे अशा सगळ्या भावनेने युक्त होऊन जातोय हे म्हणण्याचं हे रहस्य आहे की तो आता सत्वगुण संपन्न आहे. सहस्र शीर्षापी, तर तो गरुत्मता, गरुडाला घेऊन गेला म्हणजे वेगाने घेऊन गेला, वेग धारण करून गेला. म्हणजे आता उद्धाराला कालावधी आहे का? दीर्घता आहे का? नाही, दीर्घता नाही. परमात्मा यावा आणि उद्धार विलंबाचा असावा ही गोष्ट होते का? होऊ शकते. त्यांनी ज्ञान दिलं तर खरं, आणि जर नाही ज्ञान दिलं तर सगुणाचं दर्शन होऊन सुद्धा मुक्तीचा आनंद घेता येईल का? नाही, घेता येणार नाही. त्याच्यासाठी निर्गुण निराकार असलेला जो परमात्मा, त्याचं आत्म्याशी ऐक्य मानावं लागणार आहे, त्याचं ज्ञान करून घ्यावं लागणार आहे. तोपर्यंत मुक्तीचा आनंद घेता येईल का? घेता येणार नाही. अत्यंत उच्च असलेल्या पारमार्थिक भूमिकेमध्ये जाऊन व्यक्ती बसेल, साधक बसेल, परमात्म्याचं सगुण दर्शन झालं म्हणून. परंतु मुक्तीचा आनंद, विमोक्षाचा आनंद, सहज स्थितीचा आनंद त्याला जर घ्यावयाचा ठरला तर ब्रह्मात्म स्वरूपाचं ज्ञान होणं गरजेचं आहे का? गरजेचं नाही? गरजेचं आहे. त्याच्याशिवाय ती घटना होणं शक्य नाही. ब्रह्मदेवाचे 100 जन्म जरी आपण घेतले आणि जर जीव ब्रह्मैक्य ज्ञान आपल्याला नाही झालं परमात्म्याच्या, श्रीगुरूंच्या, शास्त्राच्या कृपेने, आणि शेवटी आपल्या आपल्या कृपेने जर नाही झालं तर कधीही विमुक्ती होणार नाही, कधीही विशेषत्वाने मुक्ती आपली व्हायची नाही. अत्यंत आनंदात तो राहील. ब्रह्मदेवाचा, सत्यलोकाचा आनंद म्हणजे काही सामान्य नाहीये, आनंदच आहे. पण तुकोबरायांच्या परिभाषेमध्ये काय आहे? ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी आहे. आनंद आहे पण तिथेही परिच्छिन्नतेचा विचार आहे, म्हणून दुःखाचा अनुभव आहे, तारतम्य भाव आहे, सापेक्ष भाव आहे. त्यामुळे तिथे सुद्धा आम्ही काय म्हणतो की ते दुःखाचं टोक आहे, म्हणे तेही आम्हाला नको. मग काय हवंय? म्हणे आत्मपद हवंय, याला म्हणा आढळपद. मग परमात्मा असा निर्माण होतो, वेग निर्माण करतो. काय त्याचा परिणाम आहे? म्हणे आता तात्काळ मुक्ती होणार आहे. कोणाची? त्या ध्रुवाची होणार आहे. म्हणून गरुत्मता, ततो गरुत्मता मधोर्वनम भृत्यदी दृक्षया गतः सहस्त्र शीर्षापी. सहस्त्र शीर्षवान असलेला परमात्मा गरुडाचा वेग धारण करतो वा गरुडाचा आश्रय करतो आणि मधुवनात जातो. भक्ताला पाहण्याच्या इच्छेने जातो, पाहण्याच्या इच्छेने जातो म्हणजे दृष्टिपात करतो. परमात्मा पाहतो, तदैक्षत, बघतोय. परिणाम नाही का बघण्याचा? बघण्याचा परिणाम आहे. अहो, आपण बघतो तर सृष्टी निर्माण होते असं शास्त्र सांगतं. म्हणे दृष्टी सृष्टीवादाप्रमाणे विचार करा. आपण बघायला लागलो की सृष्टी उत्पन्न झाली. जसं जसं बघावं तसं तसं सृष्टी उत्पन्न होते. हे आपल्यासारख्या लहान असलेल्या, अज्ञानी असलेल्या व्यक्तीची किमया आहे, व्यक्तीचा परिणाम आहे. परमात्म्याच्या बघण्याचा परिणाम नाही का? परमात्म्याच्या बघण्याचा परिणाम आहे. काय परिणाम आहे? मुक्ती परिणाम आहे, सहज स्थिती परिणाम आहे. स्वतःच्या स्वरूपाकार करणं हा परिणाम आहे. सच्चिदानंद रूपता देणं हा परिणाम आहे. अनुभव करणं हा परिणाम आहे. देणं म्हणणं योग्य होणार नाही. त्याचं ज्ञान करून देणं, ज्ञान होणं हा परिणाम आहे, प्रभाव आहे. अज्ञानाची निवृत्ती हा प्रभाव आहे. म्हणून परमात्मा भृत्यदी दृक्षया गतः, भक्ताला पाहतोय, पाहण्याची इच्छा आहे आणि त्या इच्छेने तो परमात्मा जातोय.
आणि त्या ध्रुवाच्या ठिकाणी उभारतोय. गरुडावर आरूढ झाला, सहस्त्र शीर्षवाला तो परमात्मा ध्रुवाला पाहण्याची इच्छा धारण करून ध्रुवाच्या ठिकाणी गेला. हे म्हणण्यामध्ये रहस्य आहे. ध्रुवाला आपल्या ठिकाणी बोलवलं नाही, ध्रुवाच्या ठिकाणी गेला. हे ध्रुवाच्या तपश्चर्येची शक्ती सामर्थ्य काय पहा. मधोरवनं गता, मधुवनात गेला. स्वतःच्या ठिकाणी बोलवणं सोपं आहे. म्हणे मी मोठा आहे, तो भक्त आहे, मी स्वामी आहे, तो दास आहे. म्हणे इकडे ये रे. दास येतो, भक्त येतो. पण इथे परमात्म्याला लळा लागलाय. परमात्म्याच्या अंतःकरणात भाव आहे, म्हणून परमात्मा स्वतःच त्या ठिकाणी जातोय की जिथे ध्रुव बसलाय. म्हणजे साधना करीत अंतःकरण वृत्तीने अंतर्मुख होऊन एवढा सगळ्या विषय पसाऱ्यातून प्रवास करून तो माझ्यापर्यंत आला. आता त्याला साधनेचे कष्ट द्यावयाचे नाहीत. आता साधनेचं जे आनंददायक फल आहे, साधनेची जी आनंदाची अनुभूती आहे ती द्यावयाची, म्हणून परमात्मा प्रवास करतोय. आपण प्रवास करू लागलो की आपल्याला कष्ट होत आहेत आणि परमात्म्याची अनुभूती येऊ लागली, म्हणजे परमात्मा आपल्याकडे प्रवास करू लागला की त्याच साधनेचा आनंद आपल्याला प्राप्त होत राहतो. म्हणून नामस्मरण करत असताना किंवा अजून कोणतीही साधना करत असताना थोडे कष्ट होत आहेत, तेवढी लक्षात घ्या की आपण प्रयत्न करतोय आणि अजून परमात्म्याची श्री गुरूंची कृपा आपल्यावर म्हणावी तेवढी झालेली नाहीये, म्हणून कष्ट होत आहेत. आणि ज्यावेळी तेच करत असताना आनंदाची अनुभूती होतीये, त्यावेळी हेच लक्षण आहे की आपल्यावर परमात्म्याची आणि श्री गुरूंची कृपा झालेली आहे. नाही म्हणे कृपा होण्यासाठी काय करावं, हाच प्रयत्न करावा लागतो. याला नाम आहे तितिक्षा. हीच उपासना करावी लागते. कष्ट सहन करणं, दुःख न मानणं. आणि त्याच्यातून प्राप्त काय होईल, त्या श्री गुरूंची, त्या परमात्म्याची कृपा प्राप्त होईल. हा प्रभाव दिसेल आणि तो परमात्मा येतोय, म्हणून आनंदाची अभिव्यक्ती ध्रुवाच्या अंतःकरणात आहे. आणि तो आनंद ध्रुवाच्या अंतःकरणामध्ये असा काही आकार धारण करतोय, हळूहळू आकार धारण करतोय की तोपर्यंत परमात्मा पुढे येऊन थांबला. आत एवढा रूपामध्ये ध्रुव रंगला की परमात्म्याला सुद्धा संकोच वाटला की मी बाहेर येऊन याच्या उभारलोय तरीही हा आतच पाहत राहायला लागलाय. मग यांनी माझ्याकडे डोळे उघडून बघावं, त्याच्यासाठी परमात्म्याला पहिल्यांदी कृपा करावी लागली की ध्रुवाच्या आतून बाहेर यावं लागलं. म्हणून काय झालं, तिरोहितम, देव तिरोहित झाले. ध्रुवाच्या अंतःकरणात देव होते. हृत पद्मकोशे स्फुरितम तडित प्रभम तिरोहितम सहसोपलक्ष. ध्रुवाच्या अंतःकरणात होते. तडित प्रभम, विद्युल्यतेप्रमाणे ज्यांची कांती आहे असे तेजायमान, तेजपुंज असे परमात्मा ध्रुवाच्या अंतःकरणात उभे होते. चतुर्भुज रूपामध्ये उभे होते. देवाला लक्षात आले की हा आत गुंतलेला आहे, बाहेर यायचा नाही. मग काय करा, म्हणे आपणच तिथून तिरोहित व्हा आणि पुन्हा बाहेर या. म्हणून देव बाहेर आले, आतनं तिरोहित झाले असा अर्थ करा. दुसऱ्या दृष्टीने विचार करा, देवाला ध्रुवाच्या अंतःकरण भावनेच्या व्यतिरिक्त आकार आहे का? आकार नाही. श्रुत्यनुकूल साधना करणारा असा हा साधू पुरुष आणि त्याच्या अंतःकरणामध्ये गुरुदीक्षेने प्राप्त झालेलं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाला सोडून परमात्म्याला आकार आहे का? नाही आकार. शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम अशा स्वरूपाचाच तो आहे का नाही? अशा स्वरूपाचा तो आहे. तुकाराम महाराजांनी विठ्ठलाचं जे ध्यान सांगितलं ते ध्यान सोडून श्री विठ्ठलाचं दुसरं ध्यान आहे का? दुसरं ध्यान नाही, दुसरं स्वरूप नाही. आकार आहे का त्याला? थोडासा पुढे जाऊन
गौरवाने प्रौढीवादाने विचार करा, दुसरा आकार धारण करण्याची सामर्थ्य शक्ती तरी त्याच्या ठिकाणी आहे का, की जे श्रुतीला संत वाक्याला सोडून असावं, असं आहे का? नाहीये त्याच्या ठिकाणी. हा आकार तिथूनच आहे. जसं श्रुतीने सांगितलं, जसं स्मृतीने सांगितलं, म्हणजे संतांनी सांगितलं, त्याच पद्धतीचा आकार त्याच्या ठिकाणी आहे. मग ध्रुवाच्या अंतःकरणात जी भावना आहे, भाव आहे, की जो श्रुती स्मृती गुरु अनुकूल आहे, त्या आकाराच्या व्यतिरिक्त, त्या भावना आकाराच्या व्यतिरिक्त परमात्म्याचा आकार आहे का? नाहीये. आणि परमात्म्याला दर्शन तर द्यायचंय आणि परमात्म्याला पाहायचं सुद्धा आहे. मग काय केलं पाहिजे? म्हणे आत आहे पण बाहेर प्रत्यक्ष पाहायचंय. दुसऱ्या परिभाषेत सांगतो आणि आटोपतो. अनुभव आहे आतला, की जो माझा माझा आहे, यथार्थ आहे पण अप्रम आहे. त्याला काही आम्ही विचारत नाही. कशाला विचारता? म्हणे यथार्थही असावा आणि प्रमारूपही असावा, त्याला विचारतो. मग प्रमारूपता कशी? डोळे उघडले की प्रमारूपता. ही प्रमारूपता आम्हाला येते. पाहतो आम्ही सरळ. सगुण साकारतेचं दर्शन असं होणार आहे. निर्गुण निराकारतेचं दर्शन हे शब्द मात्राने होईल, श्रुती मात्राने होईल. तिथे तो प्रत्यक्ष ज्ञानाचा प्रकार तसा घडेल. पण इथे सगुण साकाराच्या दर्शनाचा प्रकार कसा घडावा? शब्दाने नाही, डोळ्यांनी. तो पहावा हे डोहाळे, म्हणून मज अचक्षुषी डोळे. पत्ताचा भाव आहे, डोळ्यांनी पाहिजे म्हणून डोळे आले. डोळ्याचं काम ते आहे. पण त्या दृष्टीने चिंतन करा. अप्रमाण नको, प्रमा हवं. मग काय व्हावं लागेल? आतून बाहेर यावं लागेल आणि पुन्हा ते ज्ञान स्थिर करायला बाहेरून आत जावं लागेल. अनुभव कसा येणार आहे? मग यथार्थ अप्रमेतून तो प्रमेत येतो. यथार्थ प्रमेत आला परमात्मा. आणि ध्रुवाला वाटलं की परमात्मा आपल्या अंतःकरणातून कस काय तिरोहित झाला, काय झालं, काय झालं. नारदांची अवस्था तशीच झालेली होती. कुठे गेला, कुठे गेला, प्रयत्न केला तरी येत नाही. पण ध्रुवाला लगेच वाटलं, बहिस्थितम तदवस्थम ददर्श. म्हणे बाहेर आहे का? म्हणे बहिस्थितम, बाहेर आहे. मग काय करा? म्हणे लोचन उघडा, डोळे उघडा. अनंत जन्म जे डोळे मिटलेले होते ते आता उघडायची वेळ आली. ज्ञान साधन करावयाची वेळ आली. बुद्धी पुरस्सर साधन करावयाची वेळ आली. काय बुद्धी पुरस्सर साधन आहे? मिटलेले डोळे उघडणं, ज्ञान संपादित करणं. डोळे उघडले, बाहेर काय आहे? तोच परमात्मा मूर्त रूपाचा उभारलाय. तद्दर्शनेन आगत साध्वसहा. ध्रुवाने दर्शन घेतलं. विनिमय दंडवत घातला म्हणजे झाला आणि गडबडून गेला. आगत साध्वसा, गडबडला. म्हणजे हाच परमात्मा. काय करावं? काय गडबड झाली? परमात्मा आहे का परमात्मा नाही अशी गडबड नाहीये. तर या परमात्म्याचा भोग कसा घ्यावा, या परमात्म्याचा सेवा कशी करावी, या परमात्म्याचं सेवन कसं करावं, या परमात्म्यासोबत काय करावं आणि काय करू नये. इंद्रिया लागे कळंभा एकमेका अशी स्थिती निर्माण झाली ध्रुवाची. म्हणून मैत्रेय व्यास असं म्हणतायत, दृग्भ्याम प्रपश्यन प्रपिबन वा अर्भकम चुंबन निवास्यसेन भुजैरिवाश्विशन. म्हणे बघावं का? ध्रुवाला वाटते बघावं. ध्रुवाला वाटतंय त्या परमात्म्याचं प्राशन करावं, प्यावं परमात्म्याला, रसपान करावं परमात्म्याचा. त्याच ध्रुवाला वाटते परमात्म्याचं मुखचुंबन करावं. आणि त्याच ध्रुवाला वाटते की या आपल्या असलेल्या भुजनी परमात्म्याला आलिंगन द्यावं. वेगवेगळाले भाव एकाच परमात्म्याच्या ठिकाणी सिद्ध कसे काय झाले?
याला म्हणा आगत साधव सागड बुडून गेला. काय करावं काही नाही असं त्याला वाटू लागतंय. परमात्मा दर्शनीय आहे, मग परमात्मा प्राशनीय आहे का? विचार करा. दर्शन घेता येतं, व्यक्तीचं दर्शन घेता येतं का? हो, तुमचं गोड रूप आहे असं आपल्याला म्हणता येईल का? लगेच पुढे आपण असं म्हणू का हो किती गोड रूप आहे, थोडस चाखून बघू का, असं म्हणता येतं का? आणि समजा आपण गेलो तर तो त्याची गोडी चाखवून देईल का नाही आपल्याला? चांगलीच चाखवून देईल ना. पण परमात्म्याविषयी असे भाव निर्माण कसे झाले? पाहावंही वाटतंय, परमात्म्याला प्यावंही वाटतंय, रसपानही करावा वाटतोय, परमात्म्याचं चुंबनही घ्यावं वाटतंय आणि परमात्म्याचं आलिंगनही करावं वाटतंय. असे सगळे भाव निर्माण होत आहेत. आणि हे सगळे भाव निर्माण होत असताना शरीर मर्यादा काय आहे ध्रुवाची? आत भाव निर्माण होत आहे, तो कंपायमान आहे. पण कसा कंपायमान आहे? मागे हात घेऊन, डोक्यावर हात घेऊन, का असं कटेवर हात ठेवून, का असा विचार करत थांबलाय की बाबा काय करावं आता? शरीर मर्यादा काहीतरी असेल ना. परमात्मा जसा थांबला तसा ध्रुवाचाही आकार काहीतरी आहे का नाही? आहे. काय आहे? कृतांजलीम. तो स्वतःचे हात जोडून उभा आहे. ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. साधू पुरुष कसा आहे? मर्यादेत आहे. बघताय मर्यादेत आहे. कृतांजली ही कृतांजली आहे. दुसरं तिसरं काही नाही. ज्ञात्वास्य सर्वस्य हृदयवस्थितः. परमात्म्याची स्तुती करावी असंही त्याला वाटू लागलंय. कशी करावी हे कळत नाहीये. वरचे सगळे भाव आहेत आणि खाली स्तुती करावी असेही भाव आहेत आणि कळत नाहीये, तरीही तो कृतांजली आहे. परमात्म्याला हा भाव फार भावला आणि परमात्म्याने ब्रह्ममयेन कंबुना अस्पर्श बालम कृपया कपोले. परमात्म्याने स्वतःच्या हातातला शंख त्या ध्रुवाच्या गालाला लावला आणि त्याची प्रसुप्त असलेली वाणी जागृत केली. कोणती वाणी जागृत केली? वैखरी जागृत केली काय? बोलता येत नव्हतं का? पश्चंती जागृत केली की मध्यमा जागृत केली की परा जागृत केली? कोणती वाणी जागृत केली? वाणी जागृत झाली. वाचमिमाम प्रसुप्ताम संजीवयत्य. माझी आपण प्रसुप्त असलेली वाणी जागृत केली. कोणती? 4 वाण्या. वैखरी प्रत्येकाला बडबड करता येत नाही का? भरपूर बडबड करता येते. वैखरी जागी करावी लागते काय? पश्चंती ती सुद्धा बारीक आवाज असतोच. मध्यमा मनात आपण किती कोणाविषयी केवढं केवढं बोलतो बर, चालूच आहे. परावाणी ती मात्र तेवढी जागी एका झोपली माहित नाही, परंतु प्रत्येक उच्चाराचा उगम तिथून आहे. मग कोणती जागी केली? वाणी जागी झाली आणि ध्रुव म्हणतो यंत प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ताम संजीवयत्यखिल शक्तिधरस्व धामनाम. याचा काही आपल्याला विचार करायचा आहे. वेळेची मर्यादा झाली असल्यामुळे आज आपण इथेच थांबू. बाकीचं चिंतन उद्या. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. श्रीमद सद्गुरु कुंडा महाराज की. श्रीमद सद्गुरु लक्ष्मण महाराज की. श्रीमद सद्गुरु नारायण महाराज की. श्री सिद्ध सिंहासन पीठ की. पंढरीनाथ भगवान की. गोपाळ कृष्ण भगवान भगवती गोमाता की. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दुपारी 11 वाजता ज्ञानेश्वरीचं 100 ओव्यांचं प्रवचन. सायंकाळी 6 ते 6:45 या वेळामध्ये गुरुवर्य महाराजांचा वृत्ती प्रभाकराचा पाठ होणार आहे.
फेसबुकला पडले. लाईव्ह पडलं ना. नंतर आले चालू झाल्यावर पण बघितलं आले.